श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी आपण ऐकलं तरी त्यांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर सहजपणे उभा राहतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अत्यंत उत्तुंग असं होतं. त्यांच्या अंगी अनेक गुणकौशल्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं एका व्यक्तीच्या अंगी एवढी गुणकौशल्य असल्यामुळेच खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण युगपुरुष मानतो. परंतु त्यांच्या अंगी ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या किंवा जी काही युद्धनीती होती, ज्या काही गुणकौशल्य आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा सर्वांगीण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं जे काही व्यक्तिमत्व आपण ज्यांना आदर्श मानतो, रोल मॉडेल मानतो, असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला उलगडायला लागतात. आणि याच अनुषंगानं आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये अहमदनगर इथले सुप्रसिद्ध असे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धनंजय वारे सर आलेले आहेत. खरं तर डॉक्टर साहेब हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टरी पेशासोबतच त्यांचं साहित्याचं सुद्धा प्रचंड वाचन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. त्याचा जो काही सारांश आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज समजले ते आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत मांडणार आहोत आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर डॉक्टर साहेब, सगळ्यात अगोदर या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची सुरुवात तुमची कशी आणि कधी झाली? शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी खूप साहित्य उपलब्ध आहे. त्यामध्ये फक्त ते तुटक स्वरूपामध्ये, स्कॅटर्ड मॅनरमध्ये आहे. बरोबर. त्यामध्ये जर समकालीन लेखक पाहिले तर कृष्णाजी अनंत सभासद यांची सभासद बखर आहे, रामचंद्र पंत अमात्य यांची आज्ञापत्रे आहेत, दत्ताजी त्रिमल वाकनीस यांची 91 कलमी बखर आहे. तिन्ही लोक त्यांच्या दरबारांमध्ये त्यावेळेस होते आणि त्यांनी आठवणीतनं तो इतिहास लिहिला. तिन्ही आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज यांचा पत्र संग्रह सुद्धा आहे. शकावली म्हणजे प्रत्येक कुटुंबानी तारखेनुसार त्या घटना त्यांच्या कुटुंबासंदर्भात लिहिल्या आहेत, ज्याला आपण शकावली म्हणतो. पैकी जेदे शकावली खूप प्रसिद्ध आहे. त्यातूनच शिवाजी महाराजांची जन्मतिथी घेतलेली आहे. काही लोकसंगीत आहे, जसं अज्ञानदासाचा अफजल खानाचा वधाचा पोवाडा आहे. काही परकीय लेखक जसे अबेकारे यांचं प्रवास वर्णन आहे. युरोपीय मुघल राजपूत यांचा पत्रसंग्रह आहे. हिस्ट्री ऑफ मराठा हे ग्रँड डफ यांचं ब्रिटिश साहित्य आहे. खूप इतिहास तज्ञ, मोठे इतिहास तज्ञ सर जदुनाथ सरकार, डॉक्टर राजवाडे, डॉक्टर गजानन मेहेंदळे यांनी त्यांच्यावर विपुल लेखन केलेलं आहे. काही युट्यूब चॅनल्स ही खूप छान आहेत. मी स्वतः मराठेशाही हा युट्यूब चॅनल आहे जो प्रवीण भोसले हे चालवतात आणि त्यांचं पुराव्यानिशी सगळा इतिहास असतो. ह्या सगळ्या माध्यमातून शिवाजी महाराजांना समजून घेणं खूप सोपं आहे. काही विपर्यस्त सुद्धा इतिहास आहे, जसं चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढणं गरजेचं आहे. या सगळ्या माध्यमातून शिवाजी महाराज आपल्याला समजून घेता येतात. अफजल खान वधाचा पोवाडा, अज्ञानदास हे फार मोठं साहित्य त्यावेळेस उपलब्ध आहे. दुर्दैवाने त्याचे काही पार्ट उपलब्ध आहे. त्यावेळेस अफजल खानाच्या वधामध्ये जी काही घटनांची मालिका होती ती हे पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेली आहे. शिवाजी महाराजांचं महत्त्व शोधण्यामध्ये जर प्रथम क्रमांक उडाला जातं तर तो महात्मा फुलेंना. सर्वात प्रथम रायगडची समाधी जी आहे ही महात्मा फुलेंनी शोधून ती स्वच्छ केली आणि तिथे पहिल्यांदा शिवाजी महाराजांना नमन केलं आणि शिवाजी महाराजांना त्यांच्यावर पोवाडा लिहिला. त्यावेळेसच त्यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ही उपाधी दिली, जी मला तरी वैयक्तिकरित्या 360 अंशातनं समर्पक वाटते. नक्कीच. खरं तर हजारो पुस्तकं आज छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आहेत. विपुल साहित्य सध्या उपलब्ध आहे. परंतु तुम्ही जेव्हा हे साहित्य वाचता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून तुम्हाला कसे भावतात? मला स्वतःला जर बघायला गेलं तर शिवाजी महाराज हे स्वयंभू होते. सगळ्या आदरणीय व्यक्तींचा आदर करून मी म्हणेल की ते स्वयंभू होते. त्यांना कोणीही गुरु नव्हतं. त्यांचे एकच गुरु होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वात 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या म्हटलं, त्यांना स्वातंत्र्य हे अतिशय प्रिय होतं. जर ते घडण का झाली म्हणायला गेलं तर त्यांच्या लहानपणामध्ये आपल्याला जावं लागेल. त्यांचा जन्मच लढाईमध्ये, धामधुमीमध्ये झालेला होता शिवनेरी गडावर. त्यानंतरच्या अनेक मालिका ज्या आहेत त्या अतिशय विदारक होत्या. उदाहरणार्थ त्यावेळेस शहाजी महाराजांनी निजामशहाचा मायनर वारस 3 वर्ष गादीवर बसून मुघल आणि आदिलशाह सगळ्यांशी एकत्रित लढाई करून निजामशाही लढवली. पण कुणासाठी? तर परकीयांसाठी. त्यांचे आजोबा म्हणजे जिजाबाईंचे वडील लखुजीराव जाधव, निजामशहाने त्यांची कत्तल केली. बरेच जे मराठी सरदार होते ते मुसलमान राज्यकर्त्यांचे लागून चालन करायचे केवळ जहागिरीसाठी. हिंदूंवर केवळ ते हिंदू आहेत म्हणून अत्याचार केले जायचे. उदाहरण द्यायचं झालं तर कर जो आहे तो जकात जे आहे ते हिंदूंना 50% होते आणि मुसलमानांना 25%. याच्यामध्ये जातीपातीचा विषय अजिबात नाही. हे त्यावेळेस फक्त परिस्थिती मी सांगतोय. समाज व्यवस्थेचा जेव्हा विचार आपण करतो त्यावेळेस क्रांती होण्यासाठी अराजकता एक उच्चतम पातळीवर पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष निर्माण होतो. ती अराजकता एक उच्चतम पातळीवर
आलेली होती असं मला वाटतं. जिजामाता नक्कीच त्यांच्या प्रमुख प्रेरणास्रोत होत्या. दादोजी कोंडदेव त्यांची लहानपणामध्ये जी जडणघडण होती, जे प्रशासकीय अनुभव होता, तो नक्कीच त्यांना प्रेरणादायी होता. या सगळ्या ज्या घटना आहेत याचं परिपूर्ण आकलन शिवाजी महाराजांना करून घेतलं होतं. जर महत्वाचं गुण मला कुठला विचारायला गेला तर प्रेझेन्स ऑफ माइंड, परिस्थितीचं पूर्ण आकलन हे शिवाजी महाराजांचा सर्वोत्तम गुण होता. आणि ते आकलन करून त्यांनी आपलं जडणघडण आणि आपली ध्येय धोरणं ही ठरवली आणि म्हणूनच ते शिवाजी महाराज होऊ शकले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊ यांचं जर आपण नातं पाहायला गेलं तर तुम्हाला काय भावतं या गोष्टीमध्ये? नाही, सर्वात प्रथम जिजाबाईंचा जर विचार केला तर अतिशय मानी, अतिशय स्वातंत्र्यप्रिय आणि अतिशय धाडशी अशी व्यक्ती असं म्हणेल मी. जे लखुजीराव जाधवांचा खून म्हणा, शहाजीराजांचं मी थोडी फरफट म्हणेल असं. त्यामुळे बंगळूरमध्ये जेव्हा शहाजीराजे आणि आदिलशाही मुघल यांचा तह झाला त्यावेळेस शहाजहांनी आदिलशहाला स्पेसिफिकली सांगितलं होतं की यांना महाराष्ट्रात ठेवू नका, यांना महाराष्ट्रात बाहेर पाठवा, नाहीतर हे पुन्हा शिरजोर होणार. म्हणून त्यांना बंगलोरमध्ये पाठवलं आणि त्यामुळे हे पती पत्नी शहाजीराजे आणि जिजाऊ यांची ताटातूट झाली. आणि जी काही त्यावेळेसची समाजाची परिस्थिती होती, जी जुलमी वागणूक दिली जात होती, या सगळ्यांची निश्चितच त्यांना अतिशय चीड आली. आणि त्या चीड येण्यामुळेच कुठेतरी आपण ह्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे, आपलं स्वतःचं कुठलं तरी स्वराज्य, स्वायत्त सत्ता निर्माण केली पाहिजे, ही हळूहळू भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि तीच त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये परिवर्तित केली. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर मुरार जगदेव मुघल जेव्हा त्यांनी पुण्यावर हल्ला केला त्यावेळेस पुणे जिंकून त्याच्यावर गाढवाचा नांगर फिरवून त्यामध्ये पहार रोतून त्यावर चप्पल लटकवली. याचा अर्थ आता इथून पुढे कुणीही इथे वसाहत करू नये, शेती करू नये, स्थिरसावर होऊ नये. जिजाऊ महाराज आणि दादोजी कोंडदेव यांनी पुन्हा येऊन तिथे लोकांना बोलवलं, तिथं वसवलं आणि पुन्हा सोन्याचा नांगर फिरवला. अशा गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरून त्यांचं स्वातंत्र्याची किती ओढ होती ही लक्षात येतं. आणि हेच स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांवर केले. थोडक्यात जिजाऊ आणि शिवाजी महाराज एकमेकांना पूरक होते, तसंच दोघांचे ध्येय धोरण आणि स्वभाव एक होतं. आणि ही प्रेरणा घेऊनच शिवाजी महाराजांनी स्वतःला आणि या स्वराज्याला घडवलं असं म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणकौशल्य आपण जर पाहिले तर उत्तम संघटक होते. अगदी लहानपणापासून आपण या गोष्टी पाहतो. तर तुम्ही जेव्हा हे साहित्य वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळाल्या? मी जे मगाशी म्हणालो की अराजकाची परिस्थिती अतिशय उच्चतम पातळीवर पोहोचली होती आणि लोकांना कुठेतरी या जुलमाबद्दल निश्चितच तिटकार आला होता आणि फक्त ती ठिणगीचं आगीत रूपांतर होणं गरजेचं होतं. आणि ती ठिणगी बरोबर शिवाजी महाराजांनी पेटवली. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. त्यांनी जे रोहिडेश्वर गडावर 16व्या वर्षी शपथ घेतली, नुसतं शपथ घेतली नाही तर महत्वाचं की ती स्वातंत्र्याची हमी दिली. आपण जर काही राज्यक्रांती पाहिले, फ्रेंच राज्यक्रांती पाहिली, त्यावेळेस जेव्हा क्रांतिकारी राज्य करायला लागले त्यावेळेस एक परिस्थिती अशी आली की क्रांतिकारी नको बाबा, पहिलीच परिस्थिती जी होती ही चांगली होती, अशी भावना निर्माण होण्याआधी त्यांनी स्वातंत्र्य निर्माण करणं आणि त्याचं जतन करणं या दोन्हीची हमी लोकांना दिली. संघटन कौशल्याचा दुसरा मुद्दा की योग्य लोकांची निवड, हे शिवाजी महाराजांचा अतिशय उत्कृष्ट गुण होता. आणि त्यामुळे आपण जे लोक ऐकतो, बहिर्जी नाईक, शिवा काशीद, ज्यांनी सिद्धी जोहरचा वेढा फोडताना स्वतःहून पालखीमध्ये शिवाजी महाराजांचं रूप घेऊन सिद्धी जोहरकडे गेले. त्यांना माहिती होतं की आपण परत येणार नाही, पण तरी सुद्धा ते मरणाला तयार झाले. हिरोजी फर्जंद, जेव्हा आग्र्याहून सुटका होताना हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू म्हणजे शहाजी महाराजांचे दासीपुत्र होते, त्यामुळे त्यांच्या दिसण्यामध्ये साधर्म्य होतं. म्हणून हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांचं रूप घेऊन जवळजवळ एक प्रहर आग्र्याच्या महालामध्ये कैदेत होते आणि त्यानंतर त्यांनी रूप बदलून पुन्हा तिथून पलायन केलं. बाजीप्रभू देशपांडे आपण यांना ऐकतो की पावनखिंडीमध्ये त्यांनी जवळजवळ 5,000 सैन्याचा सामना केला फक्त 300 मावळ्यांसहित. ही जी लोक आहेत ही लोक ही केवळ त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली आणि त्याची हमी दिली म्हणून लोक त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार झाले. लोकांची निवड करताना सुद्धा त्यांनी कधीही पूर्वग्रह वृत्ती ठेवली नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, स्त्री पुरुष सगळे, सगळ्या सामाजिक स्तराचे, कुठलीही शिक्षणाची अट नसलेले लोक त्यांनी जतन केले. क्रायटेरिया फक्त एकच होता की ही व्यक्ती स्वराज्य निर्माणामध्ये उपयोगी ठरते की नाही, बस. बाकी त्यांनी कुठल्याही गोष्टीला प्राधान्य दिलं नाही. ते स्वराज्य संस्थापक होते. भावना आणि व्यवहार यांची त्यांनी कधी सरमिसळ नाही केली. म्हणजे लोकांना प्रेमही लावलं, पण जेव्हा जेव्हा लोक चुकले त्यावेळेस त्यांनी जाबही विचारला. लोकांना बदलण्याऐवजी लोकांची मानसिकता बदलली. पसायदारामध्ये जे आहे की जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उदाहरण दाखल द्यायचं झालं तर वतनदारी जी होती, वतनदार नाही बदलले त्यांनी, वतनदारी बदलली. वतनदारांची
करांच्या ऐवजी वेतनदारी आणली, लोकांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक स्वातंत्र्याची हमी दिली आणि त्याच्यामुळे जीव देण्यासाठी सुद्धा लोक तयार झाले. लोकांना प्रेम केलं पण तेवढाच वचकही ठेवला. पन्हाळ्याचा जेव्हा वेढा होता त्यावेळेस तो वेढा फोडण्यामध्ये नेताजी पालकरांनी बाहेरून हल्ला करून वेढा फोडावा अशी अपेक्षा होती, पण नेताजी पालकरांना ते जमलं नाही. त्यावेळेस नेताजी पालकरांना त्यांनी खडे बोल सुनावले. जेव्हा मिर्झा राजे जयसिंग आणि महाराजांचा तह झाला त्यावेळेस मुघलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजी महाराज जयसिंगांबरोबर गेले, परंतु त्या लढाईमध्ये एका वेळेस नेताजी पालकर येणं अपेक्षित होतं पण ते वेळेत न आल्यामुळे जवळजवळ 1000 मराठा कापले गेले आणि त्यावेळेस त्यांनी नेताजी पालकरांना सेनापती पदाच्या पदावरनं हटवलं आणि प्रतापराव गुजरांना त्यांनी सेनापती पदावर बसवलं. तेच प्रतापराव गुजर त्यांनी जेव्हा बहलोल खानाला पकडलं आणि बहलोल खानाला त्यांनी जेव्हा धर्माची ग्वाही दिली त्यावेळेस त्याला सोडून दिलं, पण तोच बहलोल खान जेव्हा उलटून परत आला त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रतापराव गुजरांना खडे बोल सुनावले. त्यामुळेच वेगात मराठे वीर दौडले सात ही गोष्ट घडली. शेतसाऱ्यासंदर्भातील सुद्धा त्यांचे काही पत्र आहेत. त्यांचं संघटन कौशल्य एवढं उत्कृष्ट प्रतीचं होतं की फितुरीचं एकही उदाहरण निदान इतिहासामध्ये तरी वाचायला मिळत नाही. एकही फितूर कधी त्यांच्या कार्यकाळामध्ये घडला नाही. नंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्यामध्ये फितुरीला फार होत आला. त्यामुळे एक उत्कृष्ट संघटक हा फार महत्वाचा गुण होता शिवाजी महाराजांचा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज एक उत्कृष्ट संघटक होते, परंतु एक उत्कृष्ट व्यवस्थापक सुद्धा होते. आजही जर अनेक मॅनेजमेंट स्कूल जर पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही व्यवस्थापन होतं त्याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला जातो. तर तुम्हाला याबद्दल एक व्यवस्थापक म्हणून कधी शिवाजी महाराज कसे दिसतात? शिवाजी महाराजांची ओळख पाहिली तर ते एक अतिशय युद्धकुशल सेनापती म्हणून आपल्या समोर आले सगळ्यांना माहिती आहे, पण तेच एक थोडी शोकांतिका पाहिली तर एक व्यवस्थापक म्हणा सगळ्याच बाबतीत आर्थिक, सामाजिक, राजकीय तो इतिहास थोडासा लोकांसमोर आलेला नाही असं मला वाटतं. आपण एक एक मुद्द्यानुसार बघूया. पहिल्यांदा त्यांचं शेतीचं व्यवस्थापन बघूया. महाराजांपूर्व कर संकलन पद्धती जी होती ती वतनदारी पद्धतीमध्ये होती, म्हणजे वतनदार असायचे. म्हणजे हे जे मुसलमान राज्यकर्ते होते त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला एवढा एवढा शेतसारा आणून द्या किंवा एवढा एवढा कर आणून द्या, बाकी तो तुम्ही किती वसूल करताय काय करताय हा तुमचा प्रश्न राहिला. त्यांच्या पदरी फौज असायची, कुणी 5000, कुणी 1000, कुणी 7000. त्या फौजेचं पालन पोषण करणं ही त्या वतनदारांची जबाबदारी असायची, त्या सरदारांची जबाबदारी असायची. त्यासाठी जी काही संपत्ती निर्माण करायची त्यांनी त्या कर संकलनातनं करायची होती आणि जेव्हा गरज पडेल राज्यकर्त्यांना त्यावेळेस त्यांच्या मदतीसाठी फौज घेऊन जाणं गरजेचं होतं. अशा वेळेस काय व्हायचं, कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे हे वतनदार जुलूम जबरदस्तीनं अवास्तव शेतसारा वसूल करायचे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची खूप पिळवणूक व्हायची. कितीतरी वेळा शेतकरी शेती सोडून कुठेतरी लांब पळून जायचे की भीक नको पण कुत्रावर, अशी त्यावेळेची पद्धती होती. जेव्हा महाराज त्यांनी हळूहळू पुणे जहागिरीपासून प्रशासनामध्ये लक्ष घालायला सुरुवात केलं त्यावेळेस जेव्हा हे इव्हन दादोजी कोंडदेवांपासून सुद्धा झालेलं आहे की त्यांनी शेतीची योग्य मोजणी केली की कुणाकडे किती शेत आहे, तिथे किती पीक उगवतं आणि त्यानुसार तिकडनं किती शेतसारा यायला पाहिजे याचं मोजमाप केलं आणि तेवढाच शेतसारा वसूल करणं ही जबाबदारी फक्त वतनदारांना दिली. वतनदारांनी त्यापेक्षा जास्त शेतसारा वसूल करता कामा नये आणि याच्यातनं वतनदारांना वेतन दिलं, अधिकार त्यांच्याकडनं काढून घेतले, वेतन द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जो काही निरंकुश वेतनदारांचं सत्ता केंद्र निर्माण झालं होतं ते पूर्णपणे नष्ट झालं आणि सगळी सत्ता केंद्रीभूत झाली, सेंट्रलाइज झाली. त्यांनी पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले, त्याचे पत्र सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांनी तिथल्या वतनदारांना काय काय सांगितलंय, उदाहरणार्थ सांगायचं तर त्यासाठी गुरे, बियाणे, कर्ज उपलब्ध करून दिले, त्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. टॅक्स हॉलिडे नावाचं एक कन्सेप्ट असते की तुम्ही तुमचा उद्योग आधी उभा करा आणि त्यानंतर कर भरायला सुरुवात करा. मला ठिकाण आठवत नाही पण त्यांनी एका बाजारपेठेसाठी 12 वर्ष टॅक्स हॉलिडे दिला होता की तुम्ही कर देऊ नका, परंतु 12 वर्षामध्ये तुम्ही बाजारपेठ उभी करा, तयार करा, चालवा आणि त्यानंतर तुम्ही त्यावेळेच्या करानुसार तुम्ही कर द्या. सो या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे या गोष्टी दादोजी कोंडदेवांपासून सुद्धा झाल्यामुळे पुणे जहागिरी जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती तिथे लोक आले आणि हीच पद्धत महाराजांनी पुढे वाढवली आणि जेणेकरून लागवडीखाली येणारी जमीन वाढली, कर संकलन वाढलं, रोजगार वाढला. त्यांनी शेती सिंचनासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केले. गडाखाली पेठा वसवल्या, म्हणजे नुसतं शेतकऱ्यांना वसवले नाही तर त्यांच्या बाजारपेठ बसवल्या. जो हमीभावासाठी शेतकरी आज झगडतोय त्याची काळजी महाराजांनी त्यावेळेस घेतली. वनराई नावाचा एक प्रकार आहे, गडाखाली आंब्याची, चिक्कूची, पेरूची झाडं त्यांनी वसवली जेणेकरून रोजगार आणि कर संकलन वाढलं. परकीय व्यापार ही महाराजांची फार मोठी दूरदर्शी गोष्ट होती की जावळीचं खोरं त्यांना का हवं होतं तर जावळीचं खोरं हे कोकण किनारपट्टी आणि पठार याच्या मध्ये होतं, म्हणजे कोकण हे जगाकडे बघण्याची खिडकी म्हटलं जायचं. ते यामुळे की जे परकीय देशातनं अरबी घोडे, आपले देशी घोडे तट्टू होते, छोटे होते आणि ताकदवान नव्हते, अरबी घोडे अतिशय
धष्टपुष्ट आणि अतिशय वेगवान होते. त्यामुळे त्यांना युद्ध नीतीमध्ये खूप महत्व होतं. तर त्यांची आयात केली जायची. सौंदर नावाचा एक घटक असतो जो त्यावेळेस चोगुळांमध्ये वापरला जायचा, त्याची मागणी होती. मसाले, तलम, कापडे, नारळ, सुपारी यांची निर्यात व्हायची. आणि त्यामुळे काय व्हायचं, हा समुद्रमार्गे हा माल यायचा, तो जावळीमध्ये ज्या अनेक खिंडी आहेत तिथनं दख्खन पठारावर जायचा आणि त्याच पद्धतीनं पठारावरचा माल निर्यात होण्यासाठी सागरावर जायचा. या माध्यमातून भरपूर करसंकलन व्हायचं. त्या करावरच त्यावेळेस जावळीचे जे मोरे होते, चंद्रराव ही त्यांची उपाधी आहे. त्यावेळेस जे शेवटचे मोरे महाराजांनी मारले ते यशवंतराव मोरे होते. तर ते आर्थिकदृष्ट्या बलवत्तर झाले होते. ही दूरदृष्टी ठेवून असल्यामुळे शिवाजी महाराजांनी जावळीचं एक अनेक कारणांपैकी एक कारण आहे की जावळी त्यांना हवी होती. कर घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक रक्षण केलं. दख्खन जो होता तो सदैव युद्धभूमी होता आणि लुटालूट हा फार प्रचलित प्रकार होता की आदिलशाहीनं निजामशाहीची लूट करायची, निजामशाहीनं मुघलांची लूट करायची, दोघांनी मिळून निजामशाही लुटायची. या सगळ्यामध्ये भरडली जायची ती बिचारी जनता, भरडली जायची की त्यांचं पिकांचं नुकसान व्हायचं आणि त्यांना कोणी वाली नव्हतं. या सगळ्या गोष्टींपासून महाराजांनी रक्षण केलं. वतनदारी पद्धत जी होती त्याच्यापासून रक्षण केलं. आणि ज्या काही तत्कालीन आपत्ती यायच्या, मग ते लूट म्हणा, दुष्काळ म्हणा, अतिवृष्टी म्हणा, याच्यामध्ये जे त्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, टॅक्स हॉलिडे म्हणा किंवा मदत म्हणा, या गोष्टी देऊन त्यांनी शेतकऱ्यांचं हित जपलं. हे सगळी पद्धत सेंट्रलाइज होती. म्हणजे शिवाजी महाराज राजगड किंवा रायगडवर राहून सुद्धा सगळे पाहू शकत होते. म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर 4 वर्ष त्यांनी शांतता बाळगली, जेणेकरून जे काही गड किल्ले गेले होते आणि जी काही नासधूस झाली होती ती भरून काढण्यासाठी. पण त्याच्यामध्ये त्यांनी जे काही व्यवस्थापकीय स्पेशली शेतीमधलं ते खरंच बघण्यासारखं होतं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या 16व्या शतकात केल्या, परंतु आरमार असेल किंवा दुसऱ्या देशांची जे काही संबंध असतील किंवा परकीय व्यापार असेल, ह्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस जे काही मॅनेजमेंट केलं शेतीच्या माध्यमातून ते आजही आपल्याला पूरक वाटतं. कारण आजही कुठल्याही देशाची पॉलिसी आपण जरी विचारात घेतली तर कुठलेही उद्योग यायचे असतील तर त्यांना टॅक्स बेनिफिट दिले जातात. तर ती गोष्ट त्यांनी 16व्या शतकात त्यावेळेस त्याचा वापर केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांविरुद्ध सुद्धा लढा द्यावा लागला आणि परकीय सत्ता ज्या होत्या त्यांच्यासोबत सुद्धा काम करावं लागलं. तर हे 2 गोष्टी तुम्हाला कशा वाटतात? मला स्वतःला वाटतं त्यांचा पहिला लढा स्वकीयांविरुद्ध होता, नंतर परकीयांविरुद्ध होता. कारण समजा असं एक आपण हायपोथेटिकल सिच्युएशन विचार करू की मुघलांमध्ये, आदिलशाही, निजामशाहीमध्ये सगळं जर अलबेल असतं तर शिवाजी महाराजांना कुणीही साथ दिली नसती. परंतु जे आपली लोक होती, जे वतनदार मराठी सरदार होते, तेच त्यांच्या पदरी राहून आपल्या जनतेवर अत्याचार करायचे. त्यामुळे त्यांनी तोरणा घेण्याआधी सुद्धा रांजाच्या पाटल्याचे हातपाय तोडले होते. म्हणजे हे घडलं 15व्या वर्षी आणि त्यानंतर स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे त्यांनी पहिला लढा जो आहे तो वतनदारी विरुद्ध लढला. वतनदार, पाटील, देशमुख, देश कुलकर्णी यांच्या विरुद्ध त्यांचा लढा होता, पण त्यांच्या नीतीविरुद्ध लढा होता. त्यामुळे व्यक्तिद्वेष नव्हता. व्यक्तिद्वेष हा कधीच शिवाजी महाराजांमध्ये नव्हता. त्यामुळे त्यांना व्यक्ती कुठला आहे हे कधीच फरक पडला नाही. पण त्यांनी ही जी वतनदार पद्धती होती त्यांना नष्ट नाही केलं. त्यामुळे हे भरपूर सरदार जे होते, जे त्यांना नंतर येऊन मिळाले, त्यांना कुठेतरी यांचा उद्देश पटला आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली. सो पहिला लढा निश्चितच मराठ्यांविरुद्ध होता, वतनदारी विरुद्ध होता. लेफ्टनंट कर्नल आपटे म्हणून एक त्यांचे पुस्तक आहे शिवाजी महाराज MB, त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा फार छान सांगितला. ग्रामव्यवस्थेत त्यांनी पुनरुज्जीवन केलं. त्यावेळेस सुद्धा ग्रामसभा होती. सगळे निर्णय जे आहे, न्याय निवाडे, हे लोकल लेवलवर असायचे, लोकल ऑथॉरिटी होती. पण ती वतनदारीच्या काळामध्ये ही निस्तेनाबूत झाली होती. शिवाजी महाराजांनी नोकरशाहीवर या ग्रामसभेचा वचक ठेवला. त्यांची पत्र उपलब्ध आहेत की जिथे त्यांनी शेतसाऱ्याचा जो काही न्याय निवाडा होता त्याची दाद त्यांनी शिवाजी महाराजांनी मागितली आणि त्यानुसार त्यांनी निर्देश दिले वतनदारांना की तुम्ही हा निवाडा जो आहे तो नीट झालेला नाही, तो पुन्हा एकदा करून करमाफी घेतली. सो हे ग्राम लोकल टू ग्लोबल हे जे आहे धोरण त्यांनी सुरुवातीपासून अवलंबलं. हे झालं स्वकीयांविरुद्ध. त्यांनी परकीयांना हा थोडा टॉम अँड जेरी सारखा खेळ होता की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना. कारण त्यावेळेस आरमारावर फ्रेंच, पोर्तुगीज आणि इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेस आरमार हे दख्खनमध्ये नव्हतंच. त्यामुळे परकीय व्यापारासाठी ज्यांची गरज होती, पण तेच पहिला झटका जो शिवाजी महाराजांना बसला तो सिद्धी जव्हरच्या वेड्यामध्ये की इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या तोफा ज्या आहेत त्या सिद्धीला पोहोचवल्या. जेव्हा शिवाजी महाराज सुटले त्याचा वसपा त्यांनी राजापूरची वखार ही 4 फूट खणून काढली आणि सगळा माल हा लुटून दिला. त्यावेळेस त्यांना कळलं होतं की हे भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीये, पण यांची आपल्याला गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याशी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले, पण जिथे गरज पडली तिथे त्यांना फटकारी लावला. मिठाचा कर जे आहे त्यावेळेस मीठ हे विकत घ्यावं लागायचं, त्याच्यावर फार मोठा कर लागायचा. त्यांनी स्वदेशी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं. पोर्तुगीजांकडनं जे मीठ घ्यायचं त्याच्यावर खूप मोठा कर लावला, जेणेकरून स्वदेशी मीठ जे आहे त्याला प्रोत्साहन मिळालं. एक पोर्तुगीजांचं पत्र उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की अरबी ज्या आरमार होता, अरबी नावा ज्या होता, त्या अरबी समुद्रामध्ये आल्यावर पोर्तुगीजांनी त्या
लुटायला घेतल्या, परंतु त्या शिवाजी महाराजांच्या बंधनामध्ये आल्या आणि शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की यांना तुम्ही हात लावायचा नाही. याचं कारण असं होतं की शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे कुठेतरी मस्कतच्या इमामाशी पत्रव्यवहारातला संबंध होता, त्यामुळे त्यांनी त्यांना संरक्षण दिलं. सो परकीय व्यापार जो आहे तो त्यांना निश्चितच त्यांचं महत्व माहिती होतं, त्यामुळे त्यांनी परकीयांना कधी शिरजोर होऊ दिलं नाही आणि कधी नष्टही केलं नाही. याच्यामध्ये अजून एक असं आहे की परकीयांकडे ज्या काही आधुनिक गोष्टी होत्या, जसं आजची जर आपण नेव्ही जर पाहिली तर आरमार उभं करायचं असेल तर त्यांची कुठेतरी आपल्याला मदत निश्चित गरज होती. तर त्यामुळे त्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांनी त्यांच्यासोबत त्या पद्धतीने संबंध ठेवले. जिथे गरज पडेल तिथं काठी दाखवली, जिथं गरज पडेल तिथं बोलणे चालण्यातून काय आपण डिप्लोमसी म्हणतो आजच्या भाषेमध्ये, ती त्यामध्ये अवलंबली. शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी त्यांची वकार म्हणून काढल्यानंतर भरपाईची खूप मोठी डिमांड केली. तो जो पत्रव्यवहार आहे ना तो इंग्रजांकडे साईडनं फार बघण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी कसं नामोहरम करून सोडलं, त्याच्यावेळेस रावजी सोमनाथ हे व्यापाराचं डीलिंग करायचे त्यावेळेस, तर तो पत्रव्यवहार जर शक्य झाला तर खरंच वाचावा. आपण अनेक राजे महाराजे पाहतो इतिहासामध्ये आणि आपण त्यांच्याकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की अनावश्यक गोष्टीवर खूप सारा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कुठेतरी मोठमोठाले बांधकामं असतील, कुठेतरी किल्ले उभारणं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीला खूप अनावश्यक खर्च केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला मिळत नाही. काय म्हणाले? शिवाजी महाराजांचा फार मोठा गुण म्हणेल मी तुम्ही, किंवा त्यांना वेळच नव्हता. त्यांचं आयुष्यच एवढं धामधुमीत गेलं आणि त्यांचं एक ध्येय ठरलेलं होतं की ते ध्येयाच्या पाठीमागे एवढं पळत गेले, बाकीच्या गोष्टींना त्यांच्याकडे कधी वेळच नाही मिळाला. विलासी जीवन तुम्ही म्हणाल किंवा बडेजावपणा हा त्यांच्याकडे कधीच नव्हता. त्यांच्याकडे कधी नर्तकी नव्हत्या, त्यांच्या दरबारात कधी भाट नव्हते, मोठमोठे बाग बगीचे नव्हते, कुठला वाडा बांधलेला, कधी किल्ले बांधलेले तर खूप मोठे भरपूर उदाहरणं आहेत, पण विलासी जीवन जगण्यासाठी काही काहीच नव्हतं त्यांचं. हे फक्त त्यांच्या स्वतःच्या जीवनातच नाही तर त्यांनी किल्ल्याला वेढा देण्यासारख्या गोष्टी पण टाळल्या, की त्यांना माहिती होतं की किल्ल्याला वेढा देण्यामध्ये वेळ खूप जातो, संपत्ती खूप जाते, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा छापामारी पद्धत किंवा गनिमी कावा, जेव्हा सिंहगड कसा घेतला, पन्हाळा कसा घेतला, या गोष्टी ज्या आहेत याच्यातनं पैशाची कुठं बचत होईल हे प्रत्येक वेळेस त्यांनी पाहिलं. त्यात अजून जर खोलात म्हणजे आता हे एक उदाहरण देऊन मी सांगतो की ते आग्र्याला जेव्हा गेले त्यावेळेस त्यांनी 1 लाख रुपये हे औरंगजेबाकडनं घेतले की मला इथून तिथं प्रवास करायचा. तिथं गेल्यानंतर त्यांचे जे काही लोक होते, साधारण 3 ते 4 महिने सगळे तिथं होते, त्या सगळ्यांचा खर्च औरंगजेबाकडनंच करवला. त्यानंतर ते जेव्हा परत आले आणि त्यांनी परत औरंगजेबाशी समेटाची बोलणी सुरू केली, त्यावेळेस संभाजी राजांना त्यांनी 5,000 मनसबदारी औरंगजेबाकडनं, शहजादा मुअज्जमकडनं घेतली आणि आपले सैन्य औरंगाबादला ठेवून त्यांच्याकडनंच पोहोचले. म्हणजे जिथं जिथं जमेल तिथे तिथे त्यांनी पैसे कसे वाचतील या गोष्टींचा विचार केला आणि ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं इंगित नाही किंवा गेन नाहीये तो खर्च त्यांनी नेहमीच टाळला. आणि त्यामुळे जेव्हा सत्ता बदल होतो राजसत्तेमध्ये त्यावेळेस खजिन्यावर नेहमीच ताण पडतो, हा इतिहास आहे. परंतु जेव्हा महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज जेव्हा होते त्यावेळेस प्रचंड संपत्ती त्यांनी ठेवली होती, सोबत 2 लाखाची फौज होती आणि कधीही कुठेही खजिना रिकामा झालाय हे उदाहरण त्यांच्या इतिहासात दिसत नाही. नक्की. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गुणकौशल्य, त्याच्यामध्ये काही डिप्लोमॅटिक ज्या गोष्टी आपण जर पाहायला घेतल्या, पराकोटीचा संयम त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, की अफजल खानाचा वध जेव्हा झाला त्यावेळेचे जे काही नियोजन केलं गेलं, बारकावे ज्या ठरवून ज्या पद्धती केल्या, तर पराकोटीचे ते मुसद्दी होतेच, परंतु पराकोटीचे संयमी सुद्धा होते. तर याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? हे सगळं त्यांच्या काही उदाहरणामधनं बघून घेऊया. शिवाजी महाराज समोरच्याशी डील करण्यामध्ये फार वाकबगार होते. समोरच्या माणसाचा काय आवाका आहे आणि त्याच्याशी साम दाम दंडभेद यापैकी कुठली नीती वापरावी हे त्यांना फार परखडपणे माहिती होतं. उदाहरण दाखल आपण अफजल खानाचा वध पाहू. मी जो काही वाचलंय त्यानुसार अफजल खानाच्या मानसिकतेचा त्यांना पूर्ण आकलन झालेलं होतं, की हा माणूस कसा आहे, या माणसाचा ध्येय काय आहे, आवाका काय आहे, हे सगळं त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच जी आपली युद्धनीती होती ती ठरवून ठेवली होती. त्यामुळे शिवाजी महाराज सह्याद्रीतनं बाहेर पडण्यासाठी, खुल्या मैदानावर येण्यासाठी जी काही अफजल खानांनी कृती केल्या, त्याच्यामध्ये मंदिर फोडणं म्हणा, त्यांचे जे मेहुणे आहेत बजाजी निंबाळकर म्हणजे सईबाईंचे बंधू, यांचं त्यांनी धर्म परिवर्तन करण्यासाठी त्यांना अटक करून दबाव आणला, परंतु काही मध्यस्थांमार्फत त्यांनी 2 लाखाची खंडणी देऊन बजाजी निंबाळकरांची सुटका करून घेतली. त्यांनी जनतेची बरीच लुटालूट केली, कारण जी फौज अफजल खानानं आणली होती त्याचा सगळा खर्च हा अफजल खान स्वतः करायचा होता. आदिलशाहीची परिस्थिती त्यावेळेस एवढी चांगली नव्हती की हा सगळा खर्च करेल. त्यामुळे त्यांनी जी लुटालूट आरंभली महाराजांनी ती खूप संयमानं घेतली आणि सह्याद्रीतनं बाहेर पडायचा हा निर्णय घेतला. यामुळे झालं काय की एकतर अफजल खान हा अतिशय कपटी पण तेवढाच अहंकारी माणूस होता आणि ओव्हरऑल असं परसेप्शन झालं होतं की अफजल खान म्हणजे शिवाजी महाराजांना चिरडून टाकणार, पण ते तर त्याला काही होईना असे दिवसामागून दिवस चालले. त्यामुळे अफजल खान हा थोडा निराश आणि पॅनिक अँशियस होत गेला आणि त्याच्या मनस्थितीचा अहंकाराचा वापर अतिशय खुबीनं शिवाजी महाराज
महाराजांनी केला आणि त्याला गोड बोलून कसं तरी जावळीमध्ये आणलं. त्याला तिथे येण्यासाठी त्यांनी राजी केलं. त्यामध्ये त्यांच्या वकिलांची सुद्धा खूप मोठी भूमिका होती. एकदा तिथे आल्यानंतर तिथलं वावर जो आहे त्या वावरापासून त्यांनी त्यांच्यावर मानसिक दबाव आणायला सुरुवात केली. आणि त्यांना माहिती होतं की अफजल खान हा दगाफटका करणार. शामियाना सजवण्यापासून सुद्धा सुरुवात केली होती. म्हणजे शामियाना जो होता अफजल खानाचा तो अतिशय उत्कृष्ट प्रतीचा होता की तिचा उंची कापड होती, हिरे माणकं रत्न होती, जेणेकरून अफजल खान थोडा दिपून गेला. अरे शिवाजी महाराज मी तर समजत होतो एवढा छोटा माणूस आहे आणि हा तर एवढं मोठे शामियाना उभा करू शकतो. शिवाजी महाराजांबद्दल त्याच्या मनामध्ये अँझायटी सुरुवात झाली. त्यानंतर 2 तास त्याला वाट पाहायला लावली. त्याच्यामुळे त्याची जी अँझायटी आहे ती अजून वाढली. तो अजून पॅनिक होत गेला आणि याच्यामध्ये आता जे आत घडलं तो शिवाजी महाराजांना मारायला गेला. त्यावेळेस शिवाजी महाराजांना जसं मी म्हटलं की माहिती होती की हा दगाफटका करणार आहे. त्यामुळे त्यांनी फक्त पुढूनच नाही तर मागूनही चिलखत घातलं, डोक्यावर लोखंडाचा जिरोटोप घातला आणि मग पुढची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की बगलेत घेऊन वार केला. तो वार खाली गेला. मग शिवाजी महाराजांनी वाघनख आणि कट्यार वापरून त्याचं पोट फाडलं. फक्त हे झालं. परंतु नुसतं अफजल खानला मारणं हा काही ध्येय नव्हतं. तर अफजल खानाचा पूर्णपणे समूह नाश करायचं ठरलं होतं. त्यावेळेस त्यांनी जावळीमध्ये अफजल खानाचं सैन्य जे आहे ते खाली ठेवलं, ते बेसावत ठेवलं आणि जेव्हा शिवाजी महाराज हे अफजल खानचा वध करून वेगानं प्रतापगडावर पोहोचले त्यावेळेस मोठमोठ्याने ढोल वाजवले गेले आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये लपून बसलेल्या सैन्याला कळालं की बाबा रे आता मोहीम पत्ते झालेली. आणि त्यानंतर जी कापाकापी सुरू केली, जवळजवळ 10,000 सैन्यापैकी 3,000 ते 4,000 सैन्य तिथेच कापून काढलं. उरलेल्या सैन्याने आणि त्यांना कुठे जावं काहीच कळेना, कारण जावळीमध्ये लढण्याचा अनुभव त्यांना नव्हता, तिथल्या रस्त्यांची माहिती नव्हती, थोडा अहंकारामुळे बेसावत होते. आणि मग जी कापाकापी झाली, कापाकापी झाल्यानंतर त्यांना कुठं जायची वाट मिळेना. मग शेवटी त्यांनी शस्त्र खाली ठेवली, त्यांना निशस्त्र करून महाराजांनी परत जाऊ दिलं आणि जी काही प्रचंड संपत्ती त्याच्यामध्ये हत्ती आले, घोडे आले, तोफा आल्या, दारुगोळा आला, ही प्रचंड संपत्ती शिवाजी महाराजांच्या पदरी पडली. हेच जर शिवाजी महाराज त्यावेळेस मुत्सद्दी नसते तर अफजल खानने नाव ऐकूनच माणूस अर्धा कळाला असतं. कारण शिवाजी महाराजांच्या थोरले बंधू संभाजी महाराज यांचा बंगलोरच्या एका लढाईमध्ये कपटानं अफजल खानला खून केला किंवा त्यांच्या मृत्यूसाठी तो कारणीभूत होता. शिवाप्पा नाईक जे बिदरच्या आसपास तिथले स्थानिक सत्ताधारी होते त्यांना तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी शामियानामध्ये बोलवून त्यांचा कपटानं खून अफजल खानने केला होता आणि हा बेभरोशी माणूस म्हणून खूप प्रसिद्ध होता. त्यामुळे घाबरून न जाता एक काहीतरी मुत्सद्दीप्रमाणे त्यांनी रणनीती बनवली. अफजल खानाच्या मानसिकतेचा वापर करून, अभ्यास करून बरोबर त्याला कूटनीतीनं डायलॉग केला आणि हळूहळू त्याच कूटनीतीचा अहंकाराचा वापर करून त्यांनी त्याला समोनष्ट केलं. याच्यातनं ते किती मुत्सद्दी होते ही एक गोष्ट मला कळते. आता हे झालं पराकोटीचे मुत्सद्दी. आता महाराज पराकोटीचे संयमी होते. याचं उदाहरण द्यायचं तर एकच उदाहरण ते म्हणजे आग्र्याहून सुटका. विचार करा, त्यावेळेस औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवाजी महाराज आहेत. माणूस तिथेच बाहेर पडण्याची आशा सोडून देतो, परंतु महाराज तसं झालं नाही. महाराजांचं दरबारातलं जे वर्तन आहे ते मला स्वतःला वैयक्तिकरित्या थोडंसं अनाकलनीय वाटतं. जर शिवाजी महाराज, जर मी प्रेडिक्ट करायचं म्हटलं असतं तर शिवाजी महाराजांनी त्याच्याशी कुठेतरी जुळून घेत अजून 4 गोष्टी पदरात पाडून घेतल्या असत्या, परत आल्या असत्या आणि परत दामदुपटी ताकदीनं त्याच्यावर वार केला असता. परंतु ठीक आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यावेळेची परिस्थिती जी काय असेल त्यानुसार महाराज वागले. त्यांनी रामसिंगाचा सुरुवातीला ढालेसारखा वापर केला, कारण मिर्झा राजे जयसिंगांनी त्यांना वचन दिलं होतं की तुमच्या जीवाला कुठलाही दगाफटका होणार नाही. आणि त्यांनी आपला पुत्र रामसिंगाला सांगून ठेवलं होतं की तुझा जीव गेला तरी चालेल पण महाराजांच्या जीवाला काही होतं कामा नये. आणि मुघलांची जी सत्ता होती ती नाही म्हटलं तरी राजपुतांवरच अवलंबून होती. जर मिर्झा राजे जयसिंगांचा शब्द जर मोडला असता औरंगजेबानं तर त्याची नाराजी राजपुतांच्या मनामध्ये उत्पन्न झाली असती. आणि हा माणूस जर मिर्झा राजे जयसिंग त्यावेळेस 70,000 सरदार होते, म्हणजे खूप मोठी व्यक्ती होती, त्यांचा शब्द पाळला जात नाही तर आपली काय व्यथा. आणि त्यामुळे बंडाळीचा चान्स होता. म्हणून औरंगजेबाचे हात दगडाखाली अडकले होते आणि या गोष्टीचा वापर त्यांनी रामसिंगाचा ढालेसारखा वापर. औरंगजेबाची एक चूक फार मोठी घडली त्यावेळेस, तर त्यांनी संभाजीराजांना अंडर एस्टिमेट केलं. संभाजीराजे त्यावेळेस त्यांच्या वयानुसार अतिशय परिपक्व होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवलं, पण संभाजी महाराजांच्या हालचालीवर वचक ठेवला नाही. आणि त्यामुळे संभाजी महाराज हे दरबार, आग्रा शहर सगळीकडे जायचे आणि त्याची माहिती परत येऊन शिवाजी महाराजांना द्यायचे. त्यामुळे आपलं पलायनाचा जो काही मार्ग आहे किंवा नीती आहे ती करण्यामध्ये संभाजीराजांचा खूप मोठा हात होता. निश्चितच बहिर्जी नायकांचे हे तिथे असणारच आहेत, त्यांचा वापर झालाच असणार आहे, परंतु तो इतिहास आपल्याला कॉन्फिडेन्शियलिटीमध्ये उपलब्ध नाहीये. औरंगजेबाच्या दरबारी अधिकाऱ्यांचा त्यांनी खूप वापर केला, त्यामुळे फंद फितुरीचा, लाचेचा सुद्धा वापर झाला असणार आहे. की आपली जी काही भूमिका आहे ती शिवाजी महाराजांनी औरंगजेबापर्यंत पोहोचवली की आता मी थकत चाललेलो आहे, माझा धीर सुटत चाललेला आहे आणि तुम्ही मला कुठेतरी शरणेमध्ये घ्या, जेणेकरून औरंगजेब थोडासा बेसावत झाला म्हणा किंवा रिलॅक्स झाला म्हणा.
उत्कृष्ट अभिनय सुद्धा त्यांनी केला. तुम्ही बीबीसीवर एक 15 मिनिटाची महाराजांची आग्र्याहून सुटका, हा रेहान फजल हे फार मोठे पत्रकार आहेत, त्यांचे 15 मिनिटाची क्लिप आहे ती ऐका. त्यामध्ये महाराज तिथले जे काही पहारेकर होते त्यांच्याबरोबर जायचे, हसत खेळत मजाक करायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे, जेणेकरून त्यांचा जो आहे त्यांनी कॉन्फिडन्स गेन केला की नाही ही व्यक्ती चांगली आहे आणि ही काय इथून दगाफटका करणार नाहीये, विश्वास संपादन केला. त्यामुळे ते सुद्धा बेसावध राहिले. त्यांची योजना जी आहे ती आपल्याला माहिती आहे, पण त्यामध्ये कुणा लोकांचा सहभाग होता ते निश्चितच इतिहासाला माहित नाहीये. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महाराज बाहेर पडल्यानंतर एवढ्या मोठ्या शहरामध्ये कुठल्या दिशेला जायचं हे त्यांना कळालं नसतं. त्यावेळेस ते हिंदू कुंभार होते, त्या कुंभारांना कसं तरी कॉन्फिडन्स मध्ये घेतलं आणि त्यांना एवढं सांगितलं की इशारा झाल्यानंतर तुम्ही ज्या दिशेला जायचंय त्या टेकडीवर फार फार मोठ्या भट्ट्या जाळायच्या, जेणेकरून त्याचा धूर बाहेर पडेल आणि महाराजांना कळेल की आपल्याला या दिशेला जायचंय. सो या ज्या गोष्टी आहेत त्या गुप्तहेर खात्यामार्फतच झालेल्या होत्या. त्यातही अजून एक मुत्सदीपणा म्हणा किंवा स्ट्रॅटेजिक हिट म्हणा, आग्र्याहून बाहेर पडल्यानंतर ते दक्षिणेकडे नाही आले, ते आधी उत्तरेकडे गेले आणि मुघलांचं सैन्य हे दक्षिणेकडे गेलं त्यांच्या शोधामध्ये. पण डेफिनेटली एखाद्याला असंच वाटणार की आपला शत्रू जर पळाला तर तो त्याच्याच घराकडे एक्झॅक्टली, परंतु त्यांनी बरोबर त्याच्या उलट्या पद्धतीने त्याची आखणी केली आणि मग जो मध्य प्रदेशामधनं जो नेहमीचा मार्ग आहे त्याच्याऐवजी ते वरती अलाहाबादला जाऊन उत्तर प्रदेशामधनं खाली येऊन विदर्भातनं मग राजगडावर आले. याच्यामध्ये खूप वेळ गेला. जवळजवळ महाराज आग्र्यामधनं बाहेर पडल्यानंतर मुघलांना कळालं, एक प्रहर जवळजवळ होता की त्याच्यानंतर मुघलांना कळालं की अरे महाराज पळून गेले आहेत. तोपर्यंत महाराज आग्र्यामधनं बाहेर पडले होते आणि त्यानंतर त्यांनी मग संन्यासाचा वेश घेतला, संभाजी महाराजांना मथुरेतच ठेवलं. हा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे हा सगळा खर्च त्यांनी औरंगजेबाकडनंच केला सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे इथे जर महाराजांचा संयम सुटला असता तर निष्कारण बाप लेक दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये आहेत, वारस कुणी नाहीये आणि अशा वेळेस माणूस खचून जातो. पण ते खचून न जाता त्यांनी संयम बाळगला आणि या संयमातनच ते बाहेर आले असं म्हणता येईल. खरं तर आजच्या दिवसात जर आपण विचार केला मॅनेजमेंट स्कूलमध्ये SWOT अनालिसिस SWOT एक्झॅक्टली जे असतं, शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात स्वतःचं करून ठेवलेलं होतं. त्यांना माहित होतं आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेस काय आहेत, त्यानुसार ते काम करत होते. तर तुमच्या वाचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा? शिवाजी महाराजांना स्वतःच्या मर्यादांचं फार ज्ञान होतं की त्यांना माहिती होतं की आमच्या डॉक्टरी भाषेत म्हणतात सर्जन शुड नो व्हॉट ही शुड नॉट डू, इट इज नॉट इम्पॉर्टंट ही नोज व्हॉट ही कॅन डू. त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या मर्यादा ओळखल्या होत्या आणि जोपर्यंत त्यांना विश्वास येत नाही की आपण याच्या पलीकडे जाऊ शकतो तोपर्यंत त्यांनी त्या मर्यादा कधी ओलांडल्या नव्हत्या. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सगळ्यांना माहिती आहे की उघड्या मैदानावरची लढाई त्यांनी नेहमीच टाळली आणि त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला. म्हणजे फास्ट इन फास्ट गो ही जी कृती होती त्याच्यामध्ये संहार क्षमता जास्त होती, नुकसान कमी होतं आणि वेळ कमी होता, संपत्तीचा खर्च कमी होता. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सर्जिकल स्ट्राईक करून ते निघून यायचे. याच्यामुळे सगळ्या गोष्टींची बचत व्हायची. हत्ती, अवजड तोफा, मोठमोठे शामियाने यांचा त्यांनी फार कमी वापर केला. दक्षिण स्वारीमध्ये जेव्हा महाराज गेले होते त्यावेळेस जिंजीजवळ त्यांचा जेव्हा छावणी पडली होती त्यावेळेस फ्रेंचांच्या पदरी जो वकील होता त्यावेळेस त्यांनी त्यांच्या छावणीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की महाराजांची छावणी जी आहे ती अतिशय साधी होती. तिथे फक्त 2च शामियाने होते, एक महाराजांसाठी आणि दुसऱ्या इतर सरदारांसाठी. बाकी सगळे सैनिक जे होते ते उघड्यावर झोपायचे, घोडे जे असायचे ते तैनात असायचे. जेवण जे होतं ते अतिशय साधं होतं, म्हणजे पिठलं भाकरी जे बसून पण खाता येईल. कधी जमलं तर सगळ्यांनी शाहिस्ते खानाची छावणी कशी होती हे वाचावं, म्हणजे याच्यामध्ये किती जमीन अस्मानाचा फरक होता लक्षात येईल. म्हणजे त्यांनी जे सर्जिकल स्ट्राईकला जी काही पूरक गोष्टी होती त्या सगळ्या त्यांच्याकडे होत्या. त्यामुळे हे जे आहे हत्ती, अवजड तोफा, मोठमोठे शामियाने यांनी त्यांचं आपल्या सैन्यामध्ये फार कमी वापर केला. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर 4 वर्ष त्यांनी शांततेत घालवले, जेणेकरून आपलं परत ताकद जी गेली होती, आपले किल्ले गेले 23 किल्ले गेल्यामुळे ती परत उभी करता येईल. आणि त्याच्यानंतर वायुवेगानं त्यांनी पुन्हा हल्ले चढवले आणि ते 23 किल्ले फार अल्पावधीत त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये जोडून घेतले. स्वराज्य सह्याद्रीमध्ये स्थिर होईपर्यंत त्यांनी बाहेर शिरकाव नाही केला, की आधी स्वराज्य सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये उभं केलं, त्याला स्थिरस्थावर केलं आणि मग त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजयासाठी ते गेले. दक्षिण दिग्विजय ही महाराजांची खूप महत्वाकांक्षी योजना होती आणि जर तरला इतिहासामध्ये स्थान नसतं, पण जर महाराज जिंक असते तर त्यांनी हे स्वराज्य तमिळनाडू, जिंजी या किनारपट्टीवर सुद्धा उभं केलं असतं आणि तिथं सुद्धा आरमाराचं त्यांनी पूर्ण वर्चस्व गाजवलं असतं. त्यांनी आदिलशाह आणि मुघल यांच्यावर एकाच वेळेस आक्रमण नाही केलं. सुरुवातीला त्यांनी आदिलशाहीवर आक्रमण केलं, त्यावेळेस मुघलांना त्यांनी शांततेत ठेवलं. इव्हन सुरुवातीला जे किल्ले घेतले त्यावेळेस अशी बतावणी केली की आदिलशहाचे जे किल्लेदार आहेत ते त्याची व्यवस्थित निगा राखत नाहीत, व्यवस्थित संरक्षण करत नाहीत, मीच ते किल्ले घेतो आणि त्याचं व्यवस्थित संरक्षण करून आदिलशाहीला मदत करतो. सो या ज्या गोष्टी स्वतःच्या कमकुवत गोष्टी ज्या आहेत त्याचं त्यांना पूर्ण ज्ञान होतं आणि त्यांनी कधी क्रॉसओव्हर केलं नाही.